नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग रिलेटेड, कॉलेज रिलेटेड, कॉलेजची फीस सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांना माझ्याकडून काउन्सिलिंग करायची असेल ते मला 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं व्हिजिट देऊ शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत तर तुमची SML रँक केवढी आली पाहिजे तेव्हा कुठंतरी जाऊन तुमचं BAMS मध्ये सिलेक्शन होईल, अथवा कॅटेगरी वाईज सीट किती आहे महाराष्ट्रामध्ये BAMS चे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण ते सविस्तर बघणार आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण एक गोष्ट करून घेऊया, SML लिस्ट म्हणजे काय. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जेवढी संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस संपून जाते, म्हणजेच रजिस्ट्रेशन संपून जाते, तेव्हा एक लिस्ट प्रदर्शित करण्यात येते. त्यालाच आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट सुद्धा म्हणू शकतो. आणि त्याच्यावरती SML रँक तुमचा असतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नीट UG मध्ये तुमचा रँक कितवा आहे ते त्या लिस्टमधून आपल्याला कळतं. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट काय कळते आपल्याला, तर ती कॅटेगरी रँक काय आलेली आपली महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा आपल्याला तिथून समजून जातं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की SML लिस्ट कशी असते, तर उदाहरण देत आहे मी तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर इथं काय असतं, तुमचं SML असतं, इथं नीटचं रँक असतं तुमचं, ऑल इंडिया रँक, इथं नाव असतं तुमचं, आणि इथं कॅटेगरी रँक असते तुमची. ठीक आहे. आता मी एक्झाम्पल घेत आहे. ठीक आहे. तुमची SML रँक आली 742 एक्झाम्पल आहे फक्त हा, आणि नीट ऑल इंडिया रँक तुमची समजा काही पण असो, एक्झाम्पल घेत आहे फक्त मी, आणि तुमची SC कॅटेगरी मधून रँक आलेला आहे 140. ठीक आहे. तर ही रँक सगळ्यात महत्वाची असते. जर का आपण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन जेव्हा बघत असाल तेव्हा आपल्याला OBC कॅटेगरी मधून आपला केवढा रँक आला ते बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण इथं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की कट ऑफ कमी होणार का यावर्षी, तर हो, 100% कट ऑफ कमी होणार. का कमी होणार, कारण या वर्षी मागच्या वर्षी कमीत कमी 10 कॉलेजेस आले होते MBBS चे, 8 MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेस आले होते आणि एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आला होता. तर त्याच्यामुळं सीट हे जास्त वाढले होते MBBS साठी. सोबतच आपल्या BAMS मध्ये 7 कॉलेज वाढले होते. किती? 7. ठीक आहे, शेवटपर्यंत. तर त्याच्यामुळं हे सीट जर काही इन्क्रीज झाले तर ऑटोमॅटिक कट ऑफ डिक्रीज होत असतो. ठीक आहे. आता आपण इथं सगळ्यात अगोदर गोष्ट करून घेऊया की टोटल नंबर ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट किती होते मागच्या वर्षी, तर 55,781 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं मागच्या वर्षी महाराष्ट्रामध्ये नीट काउन्सिलिंगसाठी, स्टेट कोटाच्या काउन्सिलिंगसाठी. आता हे सगळे जण BAMS साठी असणार का, तर नाही. खूप सारे अलाइड कोर्सेस पण आहे, जसं MBBS झालं आपलं, MBBS BDS, BHMS, BUMS या कोर्सेससाठी पण याचा आकडा हा आपण मोजू शकतो. ठीक आहे. तर 55,781 विद्यार्थ्यांनी काय केलं होतं मागच्या वर्षी, ऍडमिशन म्हणजे रजिस्ट्रेशन केलं होतं. या वर्षी एवढं ऍडमिशन म्हणजे एवढे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार का, तर नाही. का नाही करणार, त्याचा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये या वर्षी 7,200 किंवा 300 पर्यंत जे विद्यार्थी होते ते कमी झालेले आहे मागच्या वर्षीच्या तुलनेने. 17,000 कशा, म्हणजे मागच्या वर्षी जे होतं ते 2,23,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती, पण या वर्षी तो आकडा घटून 2,00,000 किंवा 3,000 पर्यंत आलेला आहे. ठीक आहे. एक्झॅक्ट आकडा मला माहित नाही, पण एवढं माहित आहे की 17,200 विद्यार्थ्यांनी नीट UGची एक्झाम नाही दिलेली या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेने. ठीक आहे. समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर आता आपण गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट या कॉलेजेसचे जागा किती आहे व नेमके CET सेल मध्ये, म्हणजेच महाराष्ट्राच्या 85 कोटामध्ये, तर ते किती जागा आहे, तर आपण गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटचे बघितले तर 1,504 जागा तुम्हाला BAMS साठी बघण्यास मिळतात, फक्त 1,504. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेट साठी हे गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट दोन्ही. ठीक आहे. गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड. खूप सारे मुलं हे चुकी करतात की जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यांना सुद्धा ते सेमी गव्हर्नमेंट म्हणतात, नाही, पण ते प्रायव्हेट कॉलेजेस असतात. ठीक आहे. तर गव्हर्नमेंट प्लस सेमी गव्हर्नमेंट मध्ये किती विद्यार्थी आहे, किती जागा आहे, तर 1,504 जागा इथं आपले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायव्हेटचा विचार केला आपण तर 6,171 जागा आपल्याला बघण्यास मिळतात, म्हणजे 8,080 जागा महाराष्ट्रामध्ये स्टेट कोटामधून आपल्याला अवेलेबल आहे.
ठीक आहे. आता ते मी बरोबर तुम्हाला डिस्ट्रीब्युशन करून सांगणार आहे एक एक गोष्ट कशी कशी आहे, तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा फक्त. त्याच्यानंतर एक अजून महत्त्वाचा मुद्दा हे असतो की जे विद्यार्थी असतात, तर हे बघितलं आपण, तर याच्यामध्ये सुद्धा आता मॅनेजमेंटचे सीट असतात काही, ते मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता कॅटेगरी वाईज आपण डिस्ट्रीब्युशन बघितलं नीट 2024 UGचा. आता हा मागच्या वर्षीचा डाटा आहे, मी स्वतः काढलेला डाटा नाही हा. मी तुम्हाला प्रूफसाठी जे माझा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावरती सुद्धा ही लिस्ट टाकून देणार आहे, म्हणजे कुठून हा डाटा काढलेला आहे त्याचं रेफरन्स सुद्धा मी टाकणार आहे. तर हा डाटा आपल्या सीट मॅट्रिक्स कॅप 1 राऊंड मधून घेतलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला दाखवून पण देतो मी, बघून घ्या एकदा. ठीक आहे. बघितलं कॅप. आता हे गव्हर्नमेंटचं बघितलं तुम्ही, आता सेमी म्हणजे प्रायव्हेटचं बघून घ्या. बघितलं हे पण चालेल. आता आपण गोष्ट करून घेऊया SC कॅटेगरी, ST, VJ, NT1, NT2, NT3, OBC, SCBC, EWS ओपन या सगळ्या कॅटेगरीसाठी किती सीट रिक्त आहे महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर जी SC कॅटेगरी आहे गव्हर्नमेंटसाठी त्याला 150 जागा रिक्त आहे आणि प्रायव्हेटसाठी 394. आता गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंटच्या जागा आहे इकडच्या, आणि हे प्रायव्हेटच्या जागा आहे. ST साठी 95 जागा गव्हर्नमेंटमध्ये रिक्त आहे, 212 जागा हे कशामध्ये रिक्त आहे तर प्रायव्हेटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर VJ 41 गव्हर्नमेंट, 91 प्रायव्हेट. ठीक आहे. तर टोटल आकडा सुद्धा मी इथे लिहिलेला आहे. तर SC कॅटेगरीसाठी 569 आहे, ST साठी 307 टोटल आकडा. ठीक आहे. त्याच्यानंतर VJ साठी 41 + 91 132 सीट रिझर्व्ड असतात VJ NT साठी. त्याच्यानंतर NT1 साठी 34 जागा आहे, गव्हर्नमेंटसाठी आहे 76 जागा आहे, प्रायव्हेटसाठी आहे. टोटल 110 जागा इथं आपले रिक्त मानले जातात. त्याच्यानंतर NT2 आहे 46 जागा गव्हर्नमेंटसाठी आणि 106 जागा कोणासाठी तर प्रायव्हेट कॉलेजेससाठी. तर टोटल मिळून 152 जागा इथं आपले रिक्त असतात. ठीक आहे. NT3 साठी 28 जागा आहे आणि प्रायव्हेटसाठी 61 जागा आहे NT3 साठी, आणि टोटल 89 जागा इथं आपल्याला रिक्त बघण्यास मिळतात. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी बघितली आपण तर 196 जागा आहे, कशासाठी रिझर्व्ड आहे तर गव्हर्नमेंटसाठी, आणि 577 हे प्रायव्हेटसाठी. तर टोटल जागा किती आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तर 773. दिसत आहे का एकदा बघू द्या. हो दिसत आहे. चला. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरी बघितली आपण तर 135 जागा कशासाठी गव्हर्नमेंटसाठी आणि 607 जागा कोणासाठी तर प्रायव्हेटसाठी. टोटल किती झाले 742 जागा इथं आपल्याला SCBC साठी बघायला मिळतात. EWS साठी 135 जागा. EWS कसं असतं की सिर्फ गव्हर्नमेंटमध्ये यांची जागा रिक्त असतात, दुसरीकडं म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये यांच्या जागा रिक्त नसतात. ठीक आहे. आणि प्रायव्हेटसाठी 0 म्हणजे 135. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीचा विचार केला आपण तर 395 जागा हे कोणासाठी आहे तर ओपन कॅटेगरीसाठी, आणि प्रायव्हेटमध्ये 2958 जागा इथं आपले प्रायव्हेटसाठी आहे. ठीक आहे. तर टोटल मिळून यांना किती आहे तर 3353. आता याचं जर का सगळं कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर तुम्ही एकदा चेक करून घ्या याचं सगळं कॅल्क्युलेशन किती येतो. तर याचा सगळा कॅल्क्युलेशन 6362 येतो. कशाचा याचा सगळे टोटल सीट म्हणजे महाराष्ट्रामध्ये टोटल सीट किती आहे 6362. आता तुम्ही काय करा की 1089 प्लस करून द्या याच्यात, कारण ह्या ज्या सीट आहे ते मॅनेजमेंटच्या आहे. बघा किती येत आहे. ठीक आहे. बघून घ्या एकदा. तर या सीट येत असेल कमीत कमी 8080. ठीक चालेल. तर अशा पूर्ण आपण इथं डिव्हिजन केलेलं आहे. आता यामध्ये कसं असतं ना 1280 हे गव्हर्नमेंटसाठी रिझर्व्ड आहे जागा पूर्ण, आणि 5082 ही कोणासाठी आहे तर प्रायव्हेटसाठी आहे. आता याच्यामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये काय असतं ना की D1 डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3, PWD आणि ऑर्फन विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे अनाथ असतात, आणि PWD म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी जे असतात त्यांच्या, आणि डिफेन्स म्हणजे जे आर्मीमध्ये असतात विद्यार्थी ज्यांचे पालक आर्मीमध्ये असतात त्यांना सुद्धा 224 जागा हे आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये देण्यात आलेले आहे. तर असा पूर्ण मोजमाप आपण केला आपण तर तर स्टेट कोटामधून आपल्याला किती जागा बघण्यास मिळते 8080. त्याच्यातून सुद्धा आपण 1089 जागा मायनस करून द्या, कारण हा जागा प्रायव्हेटमध्ये मॅनेजमेंट कोटासाठी असतात. ठीक आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय तर हे पेमेंट सीट असतात. ठीक आहे कॉलेजला, आणि याची जी फीस असते कॉलेजची त्याच्या 3 पट असते. ठीक आहे. यावर्षी असं असू शकतं की 4 पटनं वाढून जाईल, म्हणजे 4 पट घेणार कॉलेज, कारण त्यांनी हे टाकलेले वरती मान्यतासाठी की 4 पट करून द्या आम्हाला मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे. पण आतापर्यंत त्याची काही हे नाही. आता याच्यामध्ये अजून गोष्ट लक्षात ठेवा, SML केवढी आली पाहिजे तुमची, की एवढी SMLच्या आज जर का रँक असेल तुमची तर तुमचं नंबर सिलेक्शन होऊन जाईल.
तर त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे की BAMS प्रायव्हेट कॅटेगरी वाईज फायनल कट ऑफ काय राहणार आहे BAMSचा, ठीक आहे. सोबतच BAMS गव्हर्नमेंटचं कट ऑफ काय राहणार आहे ते सुद्धा मी बनवलेलं आहे, तर तुम्ही या व्हिडिओमध्ये क्लिक करून ते बघू शकता, ठीक आहे. आणि सोबतच जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त करून शेअर करा गरजू विद्यार्थ्यांसाठी. थँक्यू सो मच, हॅव अ ग्रेट डे. आय होप तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट व्हावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.